श्री स्वामी समर्थ. जे जे स्वामी समर्थ. कशात सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, किचनमध्ये देवघर असेल तर देवदोष लागू नये म्हणून कोणते नियम पाळावे हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. प्रत्येकाला देवघरासाठी पुरेशी जागा उपलब्ध होणे शक्य नसतं. अशा वेळी देवघर कुठे ठेवावे म्हणजे त्याची पूर्ण पवित्रता राखली जाईल. खरं तर किचनमध्ये देवघर ठेवायचे नसते, परंतु कधीकधी अडचण अशी होते की जागा अपुरी असते. सध्या फ्लॅट सिस्टीममध्ये देवघर ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसते किंवा मग काही जणांचे घर अगदीच 2 रूमचे असते. अशा वेळी देवघर ठेवण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही, म्हणून बरेच लोक किचनमध्ये देखील देवघर ठेवत असतात. परंतु किचनमध्ये देवघर जर ठेवले असेल तर कोणती काळजी घ्यावी याबद्दल आपल्याला काही नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. या व्हिडिओमध्ये आपण हीच माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही. अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. वास्तुशास्त्रानुसार विचार केला तर घराच्या आतील जागेची व्यवस्था खूप महत्त्वाची मानली जाते. घरातील कोणती वस्तू कुठे ठेवली आहे आणि तिचे स्थान कुठे असावे हे खूप महत्त्वाचे ठरते. हॉलपासून ते बेडरूमपर्यंत आणि किचनपासून ते देवघरापर्यंत प्रत्येक स्थान सकारात्मक ऊर्जेने भरलेले हवे आहे. घरात कायम पॉझिटिव्हिटी राहणं गरजेचं आहे, म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत असते ते आपल्या घरातील ह्या सगळ्या काही गोष्टी. आता अनेकांच्या किचनमध्येच देवघर असते, हे बरोबर आहे का? आणि असेल तर कोणत्या नियमांचे पालन करावे हे आपण आज जाणून घेणार आहोत. ज्यावेळी आपल्यावर काही अचानक मोठी संकट कोसळतात तेव्हा घरातल्या एखाद्या शांत ठिकाणी बसून आपण मन मोकळं करतो, रडतो, अगदी हक्कानं भांडतो. ती जागा असते आपलं हक्काचं देवघर. हिंदू धर्मात घरात देवतांचा वास असलेला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळेच घरात देवांसाठी मंदिर बांधले जाते. घराचे प्लॅन करण्याआधीच देवांचे स्थान निश्चित केले जाते. असे मानले जाते की जर घरात मंदिर असेल तर सकारात्मक ऊर्जा राहते. त्यामुळे सर्वात पवित्र असलेल्या घरातील मंदिरासाठी लोक विशिष्ट अशी जागा निवडतात. वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरातील कोणतीही जागा योग्य पद्धतीने व्यवस्थित नसेल तर वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. अशाच प्रकारे अनेकांच्या घरात जागेअभावी घराच्या किचनमध्येच देवघर उभारले जाते. अशी मान्यता आहे की ज्या ठिकाणी देवघर आहे ती जागा स्वच्छ आणि कोणत्याही व्यसनापासून मुक्त असावी. खरं तर देवघराची जागा घरात वेगळी म्हणजेच इतर स्थानापासून दूर असावी. देवघर अशा जागी हवे जिथे जास्त आवाज किंवा गोंगाट नसेल. देवघर शांत जागी हवे, तरच तुमचे मन शांत होऊ शकते. तुम्हाला माहिती असेलच, जेव्हा आपले मन अस्थिर असते तेव्हा आपण शांत जागेचा शोध घेत असतो. अशा परिस्थितीत देवघर खूप महत्त्वाचे आहे. देवघर ही घरातील अत्यंत पवित्र वास्तू आहे, जिथे दररोज आपण पूजा पाठ, धार्मिक अनुष्ठान, ध्यान धारणा करत असतो. प्रथम पाहूया आपण. देवघर म्हणजे आध्यात्मिक ऊर्जा, सकारात्मकतेचे स्रोत मानले जाते. त्यामुळे देवघरासाठी अशी जागा हवी जिथे आध्यात्मिक ऊर्जा वाढेल. 2. वास्तुशास्त्रानुसार देवघर अशा ठिकाणी हवे जी जागा शांत आणि स्वच्छ असेल, ध्यानधारणा आणि प्रार्थनेसाठी अनुकूल असेल. 3. देवघरासाठी ईशान्य दिशा सर्वोत्तम मानली जाते, कारण ही दिशा ऊर्जेच्या नैसर्गिक प्रवाहाशी सुसंगत अशी आहे. सध्याच्या सिस्टीमनुसार घरात अनेक जण देवघर वेगळ्या रूममध्ये बांधतात. वेगळी रूम बनवणे तशी जागा कमी असल्याने शक्य होत नाही, तर काही जण हॉल, किचनमध्ये देवांचे स्थान बनवतात. देवांचे ते ठिकाण पवित्र मानून तिथे त्यांची स्थापना केली जाते. त्यांची रोज पूजा केली जाते. खरं सांगायचे तर वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर हे देवांचे पवित्र स्थान आहे, कारण स्वयंपाकघरातून आपल्याला आरोग्य, चव आणि सौंदर्य मिळवता येते. अशा वेळी जर तुम्ही किचनमध्ये मंदिर बांधत असाल किंवा ठेवत असाल तर वास्तूच्या काही नियमांची काळजी घेणेही तितकंच गरजेचं आहे. या संदर्भात आपण काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत.
देवघर आणि स्वयंपाकघर कधीही एकत्र नसावे, कारण किचन अग्नितत्वाशी संबंधित असते. त्यामुळे देवघरातील सकारात्मक ऊर्जा बाधित होऊ शकते. देवघर म्हणजे शांतता, तर किचन म्हणजे अग्नी. हे दोन्ही विरोधाभास आहे, हे तर आपल्याला माहितीच आहे असेलच. याशिवाय पूजेचे स्थान किचनपासून वेगळे ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, कारण किचनमध्ये स्वयंपाकाच्या प्रक्रियेतील गोंधळामुळे पूजेची पवित्रता प्रभावित होऊ शकते. स्वयंपाकघर हे घरातील एक असे स्थान आहे जिथे अन्न तयार केले जाते. त्यासाठी विविध पदार्थ आपण वापरतो. वारंवार तिथे काही ना काही शिजवले जाते. तसेच काही घरात मांसाहार देखील केला जातो. यामुळे किचनमध्ये अशुद्धता राहू शकते किंवा त्याचा परिणाम थेट देवघरातील ऊर्जेवरही होऊ शकतो. किचनमध्ये सर्व प्रकारचे अन्न बनवले जाते आणि जर त्या ठिकाणी पूजेचे स्थान असेल तर मंदिराच्या पवित्रतेवर याचा परिणाम होऊ शकतो. किचन आणि पूजेच्या स्थानामध्ये सामंजस्य राखण्यासाठी दोन्ही एकत्र कधीही ठेवू नये असेही शास्त्रात सांगितले जाते. स्वयंपाकघरातल्या मंदिराचा रंग कोणता असावा? जर तुम्ही किचनमध्ये मंदिर बांधत असाल किंवा ठेवत असाल तर त्याचा रंग लाल असावा, हे लक्षात ठेवा. हिंदू धर्मात लाल रंग हा सर्वात पवित्र रंग मानला जातो. हा अग्नितत्वाचा रंग आहे. त्यामुळे सर्वात पवित्र रंग लाल मानला गेलेला आहे. हा अग्नितत्वाचा रंग आहे. त्यामुळे स्वयंपाकघराचा रंगही लाल असेल तर तो वास्तुशास्त्रानुसार चांगला मानला जातो. किचनमध्ये मंदिर असेल तर त्याचाही रंग लालच ठेवा. लाल रंग ठेवायचा नसेल तर पांढरा, चांदेरी, पिवळा आणि तपकिरी रंगसुद्धा शुभ मानले आहेत. स्वयंपाकघरातील मंदिराची दिशा. जर तुम्ही स्वयंपाकघरात मंदिर बांधत असाल तर त्याची दिशा नेहमी ईशान्येकडे ठेवावी. या दिशेमध्ये शुभ प्रभाव पडतो आणि यामुळे चांगली आणि सकारात्मक ऊर्जा देखील मिळते. वास्तुशास्त्रानुसार या दिशेला मंदिर बांधल्यास सौभाग्याचा लाभ मिळतो. स्वयंपाकघरात बांधलेल्या मंदिरात कोणते देव ठेवावेत? पहा, अतिशय महत्त्वाचं आहे. स्वयंपाकघरात बांधलेल्या मंदिरात कधीही शिवाचे किंवा शिवलिंग किंवा फोटो ठेवू नका. लोक शिवाचे पूजन जसेच्या तसे करू शकत नाहीत. अशा वेळी भगवान श्रीकृष्ण, अन्नपूर्ण माता आणि श्री गणेशजी यांची मूर्ती ठेवावी. स्वयंपाकघरात बसलेल्या माता लक्ष्मी मातेची मूर्ती आपण ठेवू शकता. देवघरात या गोष्टी ठेवू नका. आता कोणत्या गोष्टी आहेत ज्या देवघरात ठेवायच्या नाहीत त्या पाहूयात. अनेकदा आपण देवघर अगदी टापटीप, सुंदर, व्यवस्थित असं ठेवतो. पूजा अर्चा सर्व काही अगदी व्यवस्थित करतो, पण देवघराच्या वरती आपला खूप पसारा असतो. मोठी अडगळ आपापली तेथे असते. आपण जसे की सुकलेल्या फुलांची ही जी काही पिशवी वगैरे आहे तीही तिथेच देवघराच्या वरती आपण ठेवत असतो. तसेच सुकलेल्या फुलांच्या माळा, काडीपेटी, इतर साहित्य पण आपण चुकीच्या ठिकाणी ठेवत असतो. देवघरावर अशा वस्तू कधीही ठेवू नयेत. देवघर नेहमी स्वच्छ, साफसुथरे असावे. देवघराकडे पाहताच मन प्रसन्न होईल असे असावे. देवपूजेसाठी लागणाऱ्या इतर वस्तू ड्रॉवरमध्ये ठेवाव्यात किंवा ड्रॉवर नसेल तर तुम्ही साईडला एखाद्या बॉक्समध्येही ही पिशवी ठेवू शकता. परंतु अशा वस्तू देवघरामध्ये ठेवू नका. अशा वस्तूंमुळे उगीचच पसारा आणि अडगळ निर्माण होऊ शकते. कुठेतरी त्यामुळे मन प्रसन्न राहत नाही. प्राचीन मूर्तींचे भग्न अवशेष देखील येथे ठेवू नये. जास्त फोटो, जास्त मूर्ती किंवा एका देवाचे जास्तीचे फोटो किंवा मूर्ती असू नयेत. जसे की अनेकदा गणपती बाप्पांच्या आपल्याकडे अनेक मूर्ती असतात, कारण अनेक जण आपल्याला गणपती भेट देखील देतात. तुम्ही सर्व मूर्ती देवघरात ठेवू नका. काही मूर्ती तुम्ही वेगळ्या जागेवरही ठेवू शकता. तुम्ही अशा गिफ्ट मिळालेल्या मूर्ती हॉलमध्ये देखील ठेवू शकता. दिवाळीसाठी पूजन केलेली लक्ष्मी मातेची मूर्ती देखील तुम्ही हॉलमध्ये ठेवू शकता. एकापेक्षा जास्त मूर्ती जर देवघरामध्ये असतील तर असं म्हटलं जातं की त्यातील एकही काम करत नाही. त्यामुळे एका देवाची एकच मूर्ती देवघरामध्ये असावी. किचन आणि देवघर एकत्र ठेवले तर पूजा करताना अडथळा येऊ शकतो. किचन हे एक असे स्थान आहे जे नेहमी क्रियाशील असते. तिथे काही ना काही सुरू असतेच. तर पूजा करताना शांत वातावरणाची आवश्यकता असते. किचनमध्ये होणारे आवाज किंवा सुगंध पूजा करताना तुम्हाला विचलित करू शकतात.
वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये ऊर्जेचा प्रवाह गतिशील असतो आणि तेथे सतत हालचाल होत असते. देवघरासाठी महत्त्वपूर्ण असणारी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा त्यामुळे बाधित होऊ शकते. त्यामुळे किचन आणि देवघर एकत्र ठेवू नये. काही कारणामुळे देवघर जर किचनमध्ये असेल तर वास्तुशास्त्रानुसार ते योग्य नाही. असे केल्याने मंदिराची पवित्रता बाधित होऊ शकते आणि यामुळे घरात वास्तुदोषही निर्माण होऊ शकतात. किचनमध्ये मंदिर असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता. स्वयंपाकघरात मंदिर आहे त्यामुळे सिंकमध्ये खरकटी भांडी ठेवू नये. शूज चप्पल घालून स्वयंपाकघरात कधीही प्रवेश करू नये. बऱ्याच महिलांना सवय असते की घरामध्ये देखील चप्पल घालत असतात. अशा वेळी स्वयंपाकघरात जर तुम्ही देवघर ठेवले असेल तर स्वयंपाकघरामध्ये कधीही चप्पल घालून प्रवेश करू नका. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. जो कोणी स्वयंपाकघरात अन्न शिजवतो तो सर्वप्रथम देवाला अर्पण करतो. स्वयंपाकघरात सात्विक अन्न शिजवावे लागते हेही लक्षात ठेवा. स्वयंपाक करताना घरामध्ये देवघर न ठेवण्याचे मूळ कारण म्हणजे स्वयंपाकघरामध्ये मध्यम वंश मच्छी हे पदार्थ शिजवू नयेत आणि मासिक पाळीमध्ये स्त्रियांची सावली देवघरावर पडू नये. मासिक पाळीमध्ये स्त्रियांना स्वयंपाकघरात काम करावे लागते. अशा वेळी वारंवार त्यांची सावली देवांवरती व देवघरावरती पडत असते, जे पूर्णतः चुकीचे आहे. मासिक पाळीमध्ये स्त्रियांची सावली देवघरावर पडू नये म्हणून स्वयंपाकघर देवघरामध्ये ठेवत नाहीत. पण जर तुम्ही ते देवघर तुमची सावली पडणार नाही अशा ठिकाणी ठेवले असेल किंवा वर अडकवलेले असेल तर ठीक आहे. म्हणजेच देवघर ज्या कोपऱ्यात आहे त्या कोपऱ्यामध्ये तरी निदान त्या स्त्रीने फिरू नये. जागेअभावी ह्या गोष्टी होतात. देवाच्या मंदिराच्या विरुद्ध दिशेला गॅस ठेवू नये, जेणेकरून देवाकडे पाठ फिरवून अन्न शिजवू नये. पूर्वीपासूनच आपण ऐकत आलेलो आहोत की देवाकडे पाठ करून बसणे. अगदी त्याच प्रकारे देवाकडे पाठ करून अन्न देखील शिजवू नये. खरं तर किचनमध्ये देवघर नसावे. याचा शास्त्रीय कारण म्हणजे आपण देवाला दिवा लावत असतो आणि हा दिवा चालू राहत असतो आणि किचनमध्ये सिलेंडर असतात. दिवा चालू असल्यामुळे जर चुकून सिलेंडर लिकेज असेल आणि प्रॉब्लेम होत असेल तर धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून किचनमध्ये देवघर ठेवत नाहीत. पण काही कारणास्तव जर देवघरासाठी जागाच नसेल तर काही जण किचनमध्येही देवघर ठेवतात. पण वेळोवेळी या गोष्टींची देखील काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. ज्या किचनमध्ये देवघर आहे, सिलेंडर गॅस अथवा सिलेंडर गॅसची पाईपलाईन आहे, सर्व काही व्यवस्थित आहे, अशा प्रकारे देवघर किचनमध्ये का नसावे आणि असेल तर काय करावे ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. निश्चित माहिती तुम्हाला आवडली असेल असं मला वाटतं आणि व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा. कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर तुम्ही करणारच आहात. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.